आपल्यासोबत शंभूराजे देसाई आहेत। गर्दी वाढते आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री आक्रमक भूमिका घेत आहेत, काय म्हणाल? शिवसेना वाढते, बिगुल वाजला लोकसभेचा। शिवसेना ही सतत वाढणाराच पक्ष आहे, कारण शिवसेनेला विचार हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आहेत आणि तेच विचार घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे चाललोय। महाराष्ट्रातल्या जनतेने, महाराष्ट्रातल्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ही सभा होती आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने वंदनीय शिवसेना प्रमुखांचं नेतृत्व, यांचे विचार हे शिंदे साहेबच पुढे घेऊन जात आहेत आणि जाऊ शकतात, याच्यावर आजच्या सभेच्या उपस्थितीवरनं शिक्कामोर्तब केलेला आहे। आज मुख्यमंत्री काय बोलणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे, काय वाटतं तुम्हाला? बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय कधीच नाहक कोणावर टीका करत नाहीत। एक संयमशील नेतृत्व, असं नेतृत्व म्हणून माननीय शिंदे साहेबांकडे सगळा महाराष्ट्र बघतो, पण वारंवार साहेबांना, शिंदे साहेबांना, त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमच्या सगळ्या सहकार्यांना वारंवार डिवचण्याचा, आमचा अपमान करायचा, आमची अवहेलना करायचा जर कोण प्रयत्न करत असेल तर मग त्याला तसंच उत्तर दिलं पाहिजे। आणि आम्ही आग्रह केला, म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सांगितलं की साहेब, आता हे सतत आता गद्दारी खोके, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, बाप चोरला, हे जे सारखं म्हणणं चाललंय, ज्याच्यात काही अर्थ नाही। कारण वंदनीय, आता हे जे म्हणतात नेहमी, ह्यांनी स्वतः कधी काही केलं नाही, स्वतः नुसतं केवळ आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्याचं काम केलं। आणि जे आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे साहेबांची विचार घेऊन पुढे जातोय, तेही त्यांना बघवत नाही। त्यामुळं ती ज्या पद्धतीने आमच्यावर टीका करतात, त्या टीकेला उत्तर देण्याचं काम फक्त आम्ही करतोय। आम्ही नाहक कोणावरती टीका करत नाही। म्हणाले आज भाषणामध्ये की कार्यक्रम ते करत असतात, तुमच्यावर जे टीका करतात त्यांचा देखील कार्यक्रम होईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांची ती बोलण्याची शैली आहे। आता बघा, एक बाहेरच्या समोरच्या काही पक्षातले लोक करेक्ट कार्यक्रम हा शब्द तुम्हालाही माहिती कोणाचा आहे तो, त्यामुळे माननीय सीएम साहेबांचं बोलण्याची अनेक वर्ष जुनी पद्धत आहे ती, की आपण बरोबर कार्यक्रम करायचा म्हणजे व्यवस्थित सगळं करायचं, याचा अर्थ एवढाच आहे, सगळं व्यवस्थित करायचं, त्यामुळं सगळ्यांचं व्यवस्थित सगळं होईल। हे मराठा आरक्षणाबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। 13% आरक्षण मिळेल अशी सूत्रांकडून माहिती मिळते। सरकारकडून मसुदाही तयार झालाय आरक्षण देण्यासंदर्भातला, गोड बातमी मिळेल लवकरच। 20 तारखेला मराठा आरक्षणाच्या बाबतीत 20 तारखेला विशेष एक दिवसीय अधिवेशन विधिमंडळाचं बोलवण्यात आलेलं आहे। त्याचं समन सुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे। त्यामुळं त्या एक दिवसीय अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीतला योग्य निर्णय विधानसभेच्या सभागृहामध्ये होईल। वगळून इतर जे मराठा आहेत ते 32% असतील असं सुद्धा बोललं जात आहे आणि कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल म्हणतात। वाहिन्यांच्या वरती चाललेल्या बातम्या आहेत। आम्ही सगळेजण 2 दिवस अधिवेशनामध्ये आहोत, अधिवेशनातलं कामकाज करतोय, आजची सभा यशस्वी पार पडण्याच्या नियोजनामध्ये आम्ही आहोत। त्यामुळे आता इथून मुंबईला गेल्यानंतर जेव्हा अधिवेशनाची पूर्वतयारी आम्ही करू, त्यावेळी या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। आता तरी अशा पद्धतीचं आमच्याकडे कुठली अधिकृत माहिती उपलब्ध नाही। मराठा समाज आणि जरांगे पाटील यांना काय सांगू इच्छिता तुम्ही, कारण वारंवार ते देखील सरकारला धारेवर धरायचं काम करतात? आता हे बघा, मराठा समाजाने हे स्वीकारलेलं आहे की मराठा समाजाचं आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, सगळ्या कसोट्या पूर्ण करणारं हे आरक्षण केवळ आणि केवळ माननीय शिंदे साहेबांचं सरकार देऊ शकतं। हे मराठी समाजानं, मराठा माणसाने, मराठा समाजानं स्वीकारलेलं आहे। त्याला कायदेशीर काही बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत। त्यामुळे त्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर त्या कशा पूर्ण करायच्या याच्यासाठीच आमचा प्रयत्न आहे। मी माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांनाही आपल्या माध्यमातून विनंती करेन, त्यांनी संयम पाळावा। त्यांनी आतापर्यंत जसं सरकारला सहकार्य केलं तशी सहकार्याची भूमिका ठेवावी। त्यांची प्रकृती बरोबर नसते, त्यांनी औषधोपचार घ्यावेत, थोडासा फलाहार घ्यावा, थोडंसं दूध वगैरे घ्यावं, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी। जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेना पक्षाच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन दिलेला आहे, तो शब्द हे मंत्रिमंडळ आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तो शब्द 100 आणि 10% आम्ही पूर्ण करू। धन्यवाद बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय या ठिकाणी
शंभूराजे देसाई यांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मोठं विधान केलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे, मराठा आरक्षण देऊ असं म्हटलेलं आहे। त्यामुळे 20 तारखेला नेमकं काय घडणार आहे मुंबईमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन किशोर भोवरचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।